नमस्ते शिक्षक मित्रांनो, आपण पहिल्या भागात स्लाइड्स निवडणे याविषयी माहिती पाहिली होती। आता स्लाइड्स निवडून झालेले आहेत। यानंतर आपण टेक्स्ट कसे द्यायचे, माहिती कशी ॲड करायची, त्याला ट्रान्झॅक्शन इफेक्ट कसे द्यायचे याविषयी आज माहिती पाहणार आहोत। यासाठी पहिल्या स्लाइडवर क्लिक करून लेयर या ठिकाणी जाऊन तिथे टेक्स्ट निवडावे। आपल्याला पाहिजे ते नाव आपण इथे टाइप करू शकता। शाळेचं नाव किंवा स्वतःच्या नावाने सुद्धा आपण टाइप करू शकता। मी नाव इथे टाइप केलेलं आहे। त्यानंतर हे नाव थोडे झूम करून मोठं करून घ्यायचं आहे। या नावाला रंग देण्यासाठी या बटनावर क्लिक करून आपण हवा तो रंग त्याला देऊ शकतो। रंग देऊन झाल्यानंतर या नावालाच इफेक्ट देण्यासाठी या नावावर क्लिक करून या ठिकाणी व्हिडिओ ॲनिमेशन्स येतील। त्यापैकी आपल्याला पाहिजे ते ॲनिमेशन आपण निवडू शकतो। त्यानंतर या राईट क्लिकवर आपण क्लिक करायचं आहे। जर नावाची साईज थोडी स्लाइडच्या पेक्षा मोठी झाली तर येथून त्याला कमी करून त्याचं ड्युरेशन कमी करायचं आहे। त्यानंतर स्लाइड्सला इफेक्ट देणे। दोन स्लाइडच्या मध्ये असं चिन्ह असेल, या ठिकाणी आपण प्रेस केल्यानंतर आपल्याला असं ट्रान्झॅक्शन इफेक्ट येतील। त्यातील आपल्याला जे आवडतील ते ट्रान्झॅक्शन इफेक्ट आपण द्यावायचे आहेत। असे आपण प्रत्येकाला ट्रान्झॅक्शन इफेक्ट वेगवेगळे हवे तेवढे देऊ शकतो। प्रत्येकाला एकच ट्रान्झॅक्शन इफेक्ट देता येईल, प्रत्येकाला वेगळाच दिला तरी चालतो। हे झाले ट्रान्झॅक्शन इफेक्ट देणे। यानंतर या प्रत्येक स्लाइड्समध्ये आपल्याला जो व्हिडिओ तयार करायचा आहे त्याबद्दलची माहिती आपण यामध्ये टाइप करू शकतो। जर आपल्याला शैक्षणिक व्हिडिओ करायचा, अभ्यासक्रमावर आधारित व्हिडिओ तयार करायचा असेल तर एखाद्या पाठावरची अभ्यासक्रमावरची माहिती सुद्धा आपण या प्रत्येक स्लाइड्समध्ये लिहू शकतो। किंवा एखाद्या विशिष्ट घटकाचा जर व्हिडिओ तयार करायचा असेल तर इथे आपण त्याचं प्रथमतः नाव देऊया। मी आता साधा आपलं समानार्थी शब्द हा घटक निवडलेला आहे। समानार्थी शब्द टाइप करून नंतर झूम करून त्याला इफेक्ट दिलेले आहेत। या बाजूला पण वेगवेगळे इफेक्ट आपल्याला पाहायला मिळतील। त्यानंतर त्याच्या पुढील प्रत्येक ट्रान्झॅक्शन मध्ये आपण समानार्थी शब्द ॲड करू शकतो। याच स्लाइडवर अजून आपल्याला नाव ॲड करायची असतील तरी सुद्धा करता येतील। आपल्याला समानार्थी शब्द याच स्लाइडला पुन्हा आपण इमेज वर किंवा स्लाइडवर क्लिक करून लेअरमध्ये जायचं, टेक्स्ट घ्यायचं। आपण आपलं स्वतःचं नाव सुद्धा याला देऊ शकतो। निर्मिती, मी ते स्वतःचं नाव देतो। हे आपल्याला कुठे पाहायचे त्या ठिकाणी घ्यायचं आहे। त्यानंतर याला रंग देणे, इफेक्ट देणे। याचं ड्युरेशन थोडं मोठं झालं असेल तर ते ड्युरेशन आपण या स्लाइडनुसार ॲडजस्ट करून घ्यायचं आहे। आणि यानंतर पुढील भाग म्हणजेच यामध्ये